फुटबॉल प्रेमी मित्रांनो, आत्ताच मॅड्रिड डर्बी झाली, ज्याच्यामध्ये ॲटलेटिको मॅड्रिडनं रिअल मॅड्रिडचा 5-2 न धुव्वा उडवलेला आहे. होय, तब्बल 75 वर्षांनी ॲटलेटिकोनं रिअल मॅड्रिडवर 5 गोल मारल्यात, ज्याच्यामध्ये डे नॉर्मट आणि सॉर्लॉटचे 2 हेडेड गोल आणि युलियन अल्वारेजचे 2 गोल, ज्याच्यामध्ये दुसरी एक सुंदर फ्री किक आहे. आणि ग्रियजमन ज्याचे 22 मॅचमध्ये एकही गोल नव्हते, त्यानं येऊन शेवटचा 5वा गोल मारला रिअल मॅड्रिडवर आणि त्यांना सुट्टीच दिलेली नाही, कारण ते ला लिगामध्ये आतापर्यंत अपराजित होते. त्यांना पहिला पराभव आज सोसायला लागलेला आहे. या रिअल मॅड्रिड प्लेअरच्या रेटिंग बघा आणि या डिफेन्सच्या रेटिंग बघा, अतिशय पुअर परफॉर्मन्स. 1950 नंतर पहिल्यांदा त्यांच्यावर 5 गोल ॲटलेटिकोनं मारले. मी म्हणलो तसं 75 वर्षांनंतर. त्यावेळी पेले फक्त 10 वर्षांचे होते. एकच वर्ल्ड कप झाला होता, जो उरुग्वेनं जिंकला होता. युएफा चॅम्पियन्स लीग चालूच झालेली नव्हती. मॅराडोना, मेस्सीचे वडील आणि क्रिस्टियानो रोनाल्डोच्या आई ह्या जन्मल्या देखील नव्हत्या. लामिन यमालच्या आजी सुद्धा जन्माला आलेल्या नव्हत्या. यावेळी डिएगो सिमिओने ॲटलेटिकोच्या कोचना अश्रू अनावर झाले, कारण एका शहरातले स्पर्धक, त्यांचे आर्च रायव्हल्स, कट्टर विरोधक आणि यूसीएल ला लिगाचं यश त्यांचं तुलनेनं बार्सा मॅड्रिड पेक्षा कमी असल्यानं ही खुशी, हा विजय त्यांच्यासाठी खूप मोठा आहे. आणि मॅड्रिडनं ला लिगामध्ये पहिल्यांदा पॉइंट्स ड्रॉप केल्यामुळं आणखीन कोणाचे तरी फॅन्स आणि आणखीन कोणतरी खूप खुश असणार आहे, हे मात्र नक्की. ॲटलेटिकोचा रिअल मॅड्रिडवर एक ऐतिहासिक विजय.